सुंदराबाई, मला निर्व्याज मनाने स्मरण केल्यावर मी भक्तांच्या पाठीशी उभा राहतो, पण म्हणून नामस्मरणाची सवय लावून घ्यायला नको का? तू पुन्हा पुन्हा स्मरण करतेस आणि माझ्या पायाशी पडतेस, पण आता प्राक्तन बदलण्यासाठीचं आचरण मात्र तुझ्याने होत नाही. त्याला कोण काय करणार? कर्मदोष साधनेने कमी होऊ शकतात, पण भोग हे भोगायलाच हवेत ना. स्वामी, तुमच्या सेवेची इतकी सवय झाली, तुम्ही गेल्यावर आम्ही करावे तरी काय? आम्ही कुठेही जात नाही, केवळ निसर्ग नियमाचं पालन म्हणून धारण केलेल्या या देहाचं त्याग करतोय. फक्त जिथे जिथे माझं स्मरण होईल तिथे तिथे मी धावून येईल. हम गया नहीं, जिंदा है, हे माझं वचन कायम लक्षात ठेव. मग मला एक वचन द्या, या उत्सवाला तुम्ही माझ्याकडे जेवायला या. अगं, माझ्या वचनावर शंका घेतेस? तर दिलं वचन, येईन मी तुझ्याकडे जेवायला, पण माझ्या आवडीचं उत्तम भोजन बनवून ठेव. हो, चला, आता माझी चिंता मिटली. स्वामी काही मला सोडून जायचे नाही. ऐकलंस का येसूबाई? अगं, मी तुलाच काय, कुणालाही सोडून जात नाही. जशी भक्ती तसा मी तुम्हा सर्वांच्या पाठीशी असेल. माझ्या मठात मी सदैव असेल. माझ्या पादुकाशी नतमस्तक होणाऱ्या भक्तांचं प्राक्तन मी उजळून टाकेल. मुंगी बनवून साखर खा, अनन्य भक्त होऊन लीन व्हा. नामस्मरणाने जीवनाचे सोने करून टाका. शेत दिलंय ते पिकून खा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी, तुम्ही गेल्यावर आम्ही नक्की करावे तरी काय? सांगितलं ना, नामस्मरणाची पताका अशीच फडकत राहिली पाहिजे. स्वामी नामाचा गजर असाच दुमदुमत राहिला पाहिजे. श्रीपाद भटानं वटवृक्षाखाली बसून सेवा करावी. गजाननानं देवळात बसावं. बाळप्पानं औदुंबराच्या छायेत बसून गुरुमार्ग दाखवावा. काकूबाईंनी अक्कलकोटातच राहावं. चैत्र शुक्ल त्रयोदशी वार मंगळवार. स्वामी स्नान व गंधादीप करून सकाळपासून प्रसन्न मुद्रेने शांत बसलेले भक्तगणांना व प्राणी मात्रांनाही बोलवून घेतले होते. मुक्या प्राण्यांना त्यांच्या निगमाची कल्पना आली होती. श्रीपाद भटांना खून करून उतरविण्यास सांगितले. पद्मासन घालून समाधिस्थ झाले. पाहता पाहता निजानंदी निवांत झाले. Nah.
प्रत्येक ज्ञात व सिद्ध अवतार या सगुण देहाला समाधिस्थ करून आपण आखलेल्या नियमांचं स्वतःही पालन करतो. श्री स्वामी समर्थांनीही तेच केलं. अगदी ठरवून आखणी करून वेळोवेळी आठवण करून देऊन केलं. आपल्या प्रत्येक कृतीतच नाट्य असणाऱ्या या नटवर्यानं आपला अनादी उद्गम कोणास माहीत नसतानाही सामान्य माणसासारखी जन्मपत्रिका बनवून घेण्याचं नाटकही उभीनं पार पाडलं. स्वामींच्या समाधीनंतरही त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती आजही अनेक भक्तांना येते. सोळप्पाच्या वाड्यात स्वामींच्या समाधीची स्वामींनी दिलेल्या सेवेप्रमाणे त्यांची 6वी पिढी सेवा करीत आहे. स्वामींच्या हम गया नहीं जिंदा है